नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। बातमी आहे पंढरपूर शहरातून। पंढरपूर शहरामध्ये एकाच वेळी जीबीएसचे 2 रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली। पंढरपूर शहरामध्ये जीबीएसचे रुग्ण कशामुळे आढळले आणि जीबीएस होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी या संदर्भातली माहिती देणारी ही आमची बातमी शेवटपर्यंत नक्की बघा। पंढरपूर लाईव्हच्या दर्शकांना एक नम्र विनंती आहे, आम्ही आमच्या बातम्या इतर कोणत्याही सोशल मीडियाला शेअर करत नसल्यामुळे आपणास पंढरपूर लाईव्हच्या बातम्या या फक्त आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहता येतील। त्यामुळे आपण अद्याप जर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते आत्ताच सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। धन्यवाद। आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी आम्ही आपल्या समोर घेऊन आलो आहे। बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। पंढरपूर शहरात जीबीएसचे 2 संशयित रुग्ण आढळून आले आहेत। पहिल्यांदा शहरात जीबीएसचे रुग्ण सापडल्याने शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे। दरम्यान या दोन्ही रुग्णांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी दिली आहे। पंढरपूर शहरात एका वेळी जीबीएसचे 2 रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। जीबीएसचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने पंढरपूर शहरामध्ये होम टू होम पाहणी सर्व्हिस सुरू केला आहे। 2 दिवसांमध्ये 30,000 नागरिकांच्या आरोग्याची माहिती जमा केली आहे। यासाठी आरोग्य विभागाने शहराच्या विविध भागात 15 ते 20 टीम तयार केल्या आहेत। त्यांच्या मार्फत शहरातील कुटुंबाचा सर्वे सुरू आहे। नुकतीच माघी यात्रा संपन्न झाली। यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीत आले होते। यात्रा काळात पंढरपूर शहरात अनेक ठिकाणी ओल्या व सुक्या कचऱ्याचे ढीग साचले होते। त्यातूनच पंढरपूर शहरात जीबीएसची लागण झाली असावी अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे। येथील उपजिल्हा रुग्णालयात जीबीएस रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे। यासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम सज्ज ठेवण्यात आल्याचे उपजिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे। प्रामुख्याने अशुद्ध पाणी आणि घाणीमुळे या आजाराची लागवण होते। हा आजार टाळण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे आहे। हातापायाला मुंग्या येणे, सतत जुलाब होणे, अशक्तपणा जाणवणे अशी प्राथमिक लक्षणं दिसून आली तर रुग्णांनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक महेश सुडके यांनी केले आहे।